आपण आता समृद्धी महामार्गावर आहोत। समृद्धी महामार्गाच्या एक्झिटवरती आहोत। आता विधानसभा मतदारसंघ हा मेहकर आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आपण सध्या आहोत आणि बुलढाणा जिल्ह्यातील आपला सिंदखेड राजा हा विधानसभा मतदारसंघ झालेला आहे। आपण आता मेहकरकडे पुढे आगेकूच करतोय। मेहकरमधली एकंदर परिस्थिती काय आहे, जनतेचं मत काय आहे आणि यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मेहकरची जनता आपला कौल कोणाला देणार हे आपण इथे पाहणार आहोत। चला तर मग आता आपण मेहकरच्या या दौऱ्याला सुरुवात करूयात। सध्या आपण मेहकर विधानसभा मतदारसंघात आहेत। शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे संजय रायमुलकर इथले आमदार आहेत। सांगाल इथली एकंदर स्थानिक राजकीय परिस्थिती काय? इथली राजकीय परिस्थिती पाहता सध्यामध्ये महाराष्ट्रामध्ये युवकांचे प्रश्न मेहकर मतदारसंघामध्ये MIDC नाही, मोठे उद्योगधंदे नाही। मेहकर तालुक्याचं ठिकाण हा याच्यात 250 ते 200 जवळपास खेडे या मेहकर मतदारसंघाला अटॅच आहे। मेहकरला मार्केट म्हणून अकोला 100 किलोमीटर आहे, जालना हा 90 किलोमीटर आहे, परभणी हा 110 किलोमीटर आहे। तर इथून जवळ 50 किलोमीटरपर्यंत 60 किलोमीटरपर्यंत लोकांना जेही सुईपासून तर एरोप्लेनपर्यंत मेहकरलाच त्यांचे संबंध येतात, म्हणून मेहकरलाच ते प्रत्येक खरेदी करतात। पण आता मेहकरचा मार्केट पूर्ण आहे, अर्धा मार्केट हे अकोला आणि जालना आणि परभणी आणि खामगाव इकडे गेलेलं आहे। म्हणून इथलचं मार्केट 100% वरसून 50% आलेला आहे। आणि हायवे रोड समृद्धी रोड आता असल्यामुळं इथं दळणवळणचा विषय आता वाढलेला आहे आणि आता भविष्यामध्ये समृद्धीचा या मेहकर तालुक्यात सर्वात जास्त समृद्धी महामार्गाचा फायदा मेहकर तालुक्याला झालेला आहे। तसंच असा कोणताही प्रोजेक्ट मेहकर तालुक्याला अर्जंट आवश्यक आहे। आमदार साहेबाचा स्वभाव एक नम्र माणूस आहे, मितभाषी आहे, जातीपातीचं राजकारण न करणारा माणूस आहे, सर्व जाती धर्माले सोबत घेऊन चालणारा माणूस आहे। आणि यामुळं आपण जे म्हणतो की विरोधक कितीही दांडगा असला किंवा कमकुवत जरी असला तरी हे त्यांच्या विकासावर आणि त्यांच्या स्वभावावर या ठिकाणी सगळेच लोक, सगळीच जनता, सर्वच पक्षाचे लोक त्यांना 15 वर्ष झाले या ठिकाणी निवडून देतात। लोक मेहकरच्या नागरिकांना विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा काय आहेत लोकप्रतिनिधी? अपेक्षा काय बुवा, असं वाटतं आम्हाला की आता भरपूर आम्हाला भाव मिळाला पाहिजे। सोयाबीनला भाव नाही, जे पाहतो आम्ही ते बंद पाण्यातच चाललं आहे। जे पाहिजे आम्हाला सरकारकडून तर ते सुद्धा कोणतीच मदत मिळायला तयार नाही। त्याच्यामुळं कसं अपेक्षा आम्हाला असं वाटतं की बाबा 10,000 रुपये कापसाला भाव आणि सोयाबीनला 7-8 हजार रुपये भाव, तर आम्हाला ते काहीतरी पुरणार आहे, नाहीतर बाकी काय आहे। तुमच्या काय कामं व्हावं अशा अपेक्षित आहे तुमच्या भागामध्ये? का आता हे जे शिक्षण आहे आमच्या मुलाबाळाचं, या शिक्षणात काहीतरी सवलती मिळावं। सध्या काही एवढ्या सवलती नाहीत, तर याच्याबद्दल आमची अशी अपेक्षा आहे। काय ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे? 2-2.5 महिन्यावर विधानसभा येतात, स्थानिक म्हणून अपेक्षा काय तुमची? परिस्थिती म्हणजे मुलाची परिस्थिती बेकार झालेली आहे। मुलाला काय मिळून नाही राहिल्या आणि मुलीचं ज्याची भावना आहे बा मुलीच्या बापाची की मला सर्व्हिसवालाच पाहिजे। शेतकऱ्याला काही कोणी बघून नाही राहिलं। एवढी आमची अपेक्षा आहे बा, आमच्या मुलाचे लग्न होऊन नाही राहिले। हां, आत्महत्याची पाळी आली लेकराची। आज 30-35 वर्षाचे मुलं झाले, मुली मिळून नाही राहिल्या। बस आमची अपेक्षा आहे बा मुली मिळायलाच पाहिजेत। मुलीच्या बापानं गरिबाकडे बी पाहायला पाहिजेत। गरिबीचा असला तर तो बी म्हणतो बा माझी अपेक्षा आहे, मला शेतकरी नको, मला सर्व्हिसवालाच मुलगा मला हवा। परिस्थिती बदलायची कशी? मग तेच मग परिस्थिती अशी, मग आमचं म्हणणं आलं की बा कशी बदलायची। मग आता याच्यात पर्याय काही ना काही निघायला पाहिजेत, एवढी अपेक्षा आहे बा आमची। आता नेमकं काय, आता स्थानिकमधून आता नेमकं आता लोकांचे कल असे झालेले आहेत की नेमकं विश्वास कोणावर ठेवावा आणि नेमकं शासन आहे कोण, खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे, नेमकं जावं कोणाच्या मागे आणि राहावं कोणाच्या मागे। कारण काय माहिती आहे का, ज्यांनी विश्वास ठेवला आहे तेच त्यांचे नाही राहिले तर बाकी हे आपले काय राहणार। म्हणजे आता ज्याच्या हातात पडलं, म्हणजे थोडक्यात जे आहे काय माहिती आहे का, ज्याच्या हातात पडलं ससं तोच आता काय पारधी झालेला आहे। अशा पद्धतीनं म्हणजे राजकारणाचं समीकरण बदललं आहे। त्यामुळे नेमकं शेवटच्या स्थळापर्यंत जो माणूस आहे त्याचा कोणी विचार करून राहिला आणि खरी झळ त्याला पोचत आहे।
कोणत्याही प्रकारची योजना असो काही असो, काय माहिती आहे का, आता बऱ्याचशा प्रकारचं आता आपल्याला माहीत होतं आहे की शासनानं ही योजना दिली, शासनानं ती योजना दिली, पण हे शासन योजना देतंही कुठून? याचं मूळ म्हणजे हा शासनावर पैसा येतोय कुठून? शासनाजवळ कुठल्या प्रकारची काही जमीन आहे, कुठे काय आहे, हां, याचा काही सर्वसामान्य लोक विचारच करत नाही. एखादी योजना भेटली बस त्याला बळबळतं आहे. काय माहिती आहे का, शासनानं आम्हाला खूप दिलं आहे, पण शासन देतंय कुठून, काय करतं आहे, याचा कधी कोणी काही विचार केलेला नाही. आणि काय माहिती आहे, क्षणिक सुखा करता काय माहिती आहे का, म्हणजे कायमस्वरूपी सुखा करता माणूस जाऊन नाही राहतं, क्षणिक सुखाचा काय माहिती आहे का याच्यामध्ये. आणि यामुळे काय माहिती आहे का, या आपल्या या संस्कृतीचा असा लोप पावत चाललेला आहे. आणि मला तरी म्हणायचं काय माहिती आहे का, एखादी गोष्ट काय माहिती, याला कारणीभूत काय माहिती आहे का, आपणच आहे. याला जे परिवर्तन घडण्यामध्ये कारणीभूत आपणच आहे, याला दुसरे लोक कारणीभूत नाही आहे. कारण या लोकांना आपण वाव देतो आहे, त्यामुळे काय माहिती आहे का, आणि त्यामुळे त्याचा ते फायदा घेत आहेत. आपली मानसिकता बघत आहेत, ते आपली मानसिकता बघत आहे, लोकांना नेमकं काय पाहिजे आहे का नाही. आता ते आपल्यापेक्षा खूप टॅलेंट झालेली आहे आणि आपण त्यामुळे यांचं काहीच करू शकत नाही, अशी गोष्ट झाली. आणि जसं असेल तसं आपण जीवन जगावं, म्हणजे स्वातंत्र्य असूनही काही फायदा झालेला नाही. नेमकं म्हणजे लोकशाही आहे काय, लोकशाही कशाला म्हणतात, लोकांसाठी चाललेलं शासन म्हणजे लोकशाही शासन. म्हणजे लोक काय म्हणजे आहे कोण, काय करणार. एकदा यांना निवडून दिलं हां की नेमकं मग यांनी कशा प्रकारचे काय ठराव घ्यायचे कोणाला विचारायचं नाही. हां, मग सारी सत्ता यांच्या हातात. कोणत्या ग्रामसभा असतात, उदाहरणार्थ कोणत्या मासिक सभा असतात, यांचा कशालाच मेळ नाही. काय सरकारकडून अपेक्षा काय? सरकारकडून अपेक्षा तर लय मोठी, पण सरकार देतच नाही सर. काय अपेक्षा? सरकारकडून आपलं समजा शेतीमालाला भाव पाहिजे, हो. पुन्हा कोणते रखडले जमीन वाहून गेली त्याचे पैसे भेटत नाही, पीक विम्याचे पैसे भेटत नाही, कशातून दिसते कागदोपत्री आले आणि गेले असंच चालू आहे. शेतीला तरी कुठं चांगले दिवस आहेत? नाही, शेतीला चांगले दिवस नाहीत ना. कधी पाऊस जास्त पडतोय, कधी पाऊस पडत नाही, अशा प्रकारे चालू आहे. खूप तीव्र भावना आहेत. सामान्य माणसं आहेत, त्यांचे 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांना त्यांनी शिकवलं, मोठं केलं, सगळं झालं, पण शेवटी पाणीपुरीचा गाडा टाकावा लागला आहे. हॉटेल ते चालवतात. खूप गंभीर परिस्थिती आहे ग्रामीण भागात. आजही शिक्षण घेऊनही मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. धरण वगैरे पाहिजे 4-5 गाव मिळून, बरं, म्हणजे शेतीला ग्रोथ होती. राईट. आता आमच्या इकडे काही शेती आहेत, तिकडे पाण्याची सुविधाच नाही, म्हणजे विहिरीला पाणी लागत नाही, काय नाही. मग ती शेती तशीच ना मस्ती, म्हणजे उत्पन्न देत नाही, काय नाही. बरोबर, उपयोग काय? परत इकडे मालाला भाव पण नाही भेटत येते, तो विषय. म्हणजे आता सोयाबीन सध्या आम्ही बघितली 39,000-4,000 अशी काहीतरी आहे. बरोबर. सीझन आहे तर 4,000. सीझन आहे तर 4,000 सीझन गेलं की मग 6,000-7,000 अशी होती. ती बी इतकी बी होत नाही, आणि तेव्हा माल नसतो, सगळं विकून टाकत असतो. जॉब पण पाहिजे, शेती पण पाहिजे. हां, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ते पोरीनं शेतात जाणार का कामाला? म्हणजे माझा एक मित्र होता, तर म्हणजे मोठा आहे तो माझ्यापेक्षा. बरं. त्याच्याकडं 4 एकर शेती होती. हां. तर ते मुलगी बघायला गेला होता. ते मुलीवाले म्हणले की 4 एकरावर काय होत नाही म्हणे, तुला तर गव्हर्नमेंट जॉब तरी पाहिजे होता म्हणे, किंवा तुझ्याकडे जास्त शेती पाहिजे होती. तर ते म्हणे नाही आहे म्हणे माझ्याकडं. मग ते म्हणे तुम्हाला मुलगा, म्हणजे त्या माणसाला पण मुलगा होता, तो मुलगी बघायला गेला होता तिला भाऊ. तर ते म्हणे की मग तुमच्याकडे किती शेती? ते म्हणे 2 एकर. मग ते म्हणे मग तुम्ही कसे जास्त अपेक्षा ठेवू राहिले म्हणे. बरोबर आहे, तर व्हॅलिड आहे. हां, तर ते म्हणत की मी कमवेल म्हणे माझ्या मुलासाठी, अजून टाईम आहे म्हणे. अच्छा. ते म्हणे आता तुमच्या मुलीचं लग्न करायचं, अजून 4-5 वर्ष तुम्हाला तिच्यातून बाहेर यायला लागतात, तोपर्यंत तुमचा मुलगा लग्नाला येतो, काय कमवणार आहे तुम्ही? त्यामुळे म्हणजे समजायला पाहिजे, म्हणजे अपेक्षा वाढल्या तसं. आता शासनाकडून अपेक्षा काय आहेत तुमच्या? आता हे शासन आहे की नाही, ह्या ज्या योजना राबवते हे पूर्ण देश मातीत घालण्यासाठी, बाकी काहीच नाही. ही लाडकी बहीण असेल, लाडकी मेवणी असेल, ही फक्त मतदानापुरतीची. तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. अडाणी माणूस सांगू शकतो आता हे या पक्षाचं आहे, तो त्या पक्षाचे, ते सांगतील आपापला पक्ष येतील. पण आम्ही कर्मचारी यांना त्यांना एवढं सांगू शकतो की ह्या ज्या योजना आहेत ह्या समजा निश्चित कागदपत्री, बाकी काहीच नाही. त्याच्यामुळे ही जनता एवढी हुशार आहे, तुम्ही पैसे द्या का लाडकी बहीण द्या का आणखी विहिरी खोदून द्या त्या कास्तकाराला, पण ज्याला जो त्यांच्या फेवरचा माणूस आहे त्याच माणसाला ते वोटिंग करणार आहेत. सरकारकडून अपेक्षा काय आहेत सर्वसामान्य नागरिक? अपेक्षा काय आहे, हे समजा शेतीचं कर्ज काय माफ झालं समजा, तर थोडंसं काय आधार होऊन जाईल शेतकऱ्याला, लहान शेतकऱ्याला. आणि हे जे आपले हे नाही का रोई खूप नुकसान करायला लागले,
त्याची नुकसान भरपाई व्हायला पाहिजे असं काहीतरी. काय तरुण म्हणून काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधींकडून? सर आम्हाला रोजगाराची आवश्यकता आहे. लोणार तालुक्यात रोजगारच नाही सर. बरं. बिलकुल रोजगार नाही. हो सर. म्हणजे जे आमदार आहे ना, रोजगार काहीच नाही सर. बेरोजगारीचा लय प्रश्न महत्त्वाचा आहे सर. बरोबर. हो आमचं म्हणणं बा रोजगार काहीतरी करावं, शासनानं काहीतरी करावं हेच आहे. आम्ही आता सर माझं BA झालेलं आहे, घरीच आहे सर सध्या. रोजगार काहीच नाही सर. शासनाच्या ज्या योजना आहेत तुमच्या, जे आता घरकुलच्या योजना आहेत, त्याच्यात काही लोकांचे पैसे टाकलेत, काहींचे माग बाकी आहेत, त्याचा अजून विचार नाही आहे. शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की जे प्रायव्हेट कामं आहेत समजा काही अडचणीचे, ते निवारण करायला पाहिजे. शेवटी शासनाच्याच हातात आहे ना. माझ्या बहिणीचं नाव 2 नावं झालेले आहेत, त्याचं मी गॅजेट पण बनवलेलं आहे, पण त्यांना अजून सरकारला मान्य नाही आहे. ते अर्ज पण केलेला आहे मी SDO तहसीलदाराला की बा माझी बहीण याच्यात जर कुठं प्रॉब्लेम वाटला तुम्हाला, तुम्ही तुमच्या ज्या केसेस असतील त्या अंगावर घ्यायला तयार आहे. फक्त माझा जो शेतीचा प्रश्न आहे, माझ्या बहिणीच्या नावाने शेती आहे, नाव वेगळं आहे इकडलं आणि सासरचं नाव वेगळं आहे, त्याच्यात पण थोडंसं त्यांनी लक्ष घालवायला पाहिजे किंवा जेणेकरून असं जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करण्यात यावे. आता हे आमच्या इथं 1 वर्ष झाले घरकुलाचे पैसे नाही आहेत. घरकुलं तयार झालेत लोकांचे, पण 1च हप्ता भेटलाय. घरून खर्च करतोय आम्ही सगळं, अजून घरकुलाचे पैसे नाही टाकले. 2रा हप्ता नाही, 3रा हप्ता नाही. याचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे शासनानं. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इथलं काही चित्र असेल? सर आमचं गाव तर आज 35 वर्षापासून शिवसेनेचं आहे. मग ते ठाकरे पण विकास झाला का इथं सगळ्यात महत्त्वाचं? विकास तसा चांगल्या प्रकारे विकास आहे. तसं काही आपण विकासाबद्दल काही म्हणू शकत नाही एवढं, कारण जे शासनाचे निर्णय असतात ते त्यांच्या पद्धतीनं योग्य घेतात. तसं काही प्रॉब्लेम नाहीये. रस्ते वगैरे हे ते सगळं. मला काय म्हणायचं आता, हे जे लाडकी बहीण आहे, हे शिंदे साहेबांनी यांच्या सरकारमध्ये योजना राबवण्याचे प्रयत्न चालू आहे, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. जसं सोयाबीन 4,000वरच आहे. काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बा तुम्ही सोयाबीनला जर भाव जास्त दिला तर आम्हाला 1,500 आणि 2,000ची आशा नाही. बरोबर. मालाला भाव पाहिजे. भले तुम्ही 1,500 2,000 टाकता, ते तर झालं समजा, ती एक मदत म्हणून झाली, पण मालाला भाव पाहिजेत ना. ते भाव मिळत नाही. मागच्या वर्षीच्या सोयाबीन शेतकऱ्याच्या घरामध्ये अजून पडून येतात, खराब व्हायला लागल्या. त्या मालाला भाव असता 5,000च्या वर तर ते सोयाबीन विकले जातात. दुसऱ्या सोयाबीन आलेल्या येतात, पण पहिल्याच सोयाबीन घरामध्ये येतात. त्याच्यामुळे शेतकरी थोडे अडचणीत येतो ना. बरोबर. याची वाट लावायला पाहिजे सरकारनं. काहीतरी असं 4च्या वर भाव सरकारनं असं काहीतरी करायला पाहिजे. सरकारकडून काय अपेक्षा आहेत? पीक विमा मिळतंय का? काय आज टप्प्याकडून काय भेटते? इतकं काय त्याच्यात जे भेटलं ते भेटलं, नाही भेटलं तर काय? अहो सरकार कुठं जागेवर आहे? तुमचं काय म्हणणं आहे? नुसतेच काव इतके भेटतात काय बावनचे? अरे जे ते सत्य बोलता भाऊ. बरोबर. फक्त तुम्ही आम्ही काव तुम्हाला इतके पैसे देऊ कशात येणार दगडाचे? आता तुम्ही तुमच्या भावनेनं तर काही म्हणा. आता 2,000 रुपये ते बाहेर भेटणार म्हणतात. हां बस पहिलेले काही भेटतील, काही नाही. माझं उपाय भेटला तर मला म्हणा नाही. उपाय भेटणार नाही पहा तुम्ही. ती लाडकी बहीण योजना आपल्याकडून 200 तिकडे जमा करून घेतील. आता घेतले मग काही देणं घेणं आले. आपल्या शेतकरी खुश आहे का सरकार? कर्मचारी अहो काय येईल शेतकरी खूप नाराज कवाच नाही ना. येईल सोयाबीन माय मी जो 3,000 आणि 4,000 विका लागली, काय फायदा आहे? पण तो तुम्हाला म्हणते काही तो मरतेच ना कसं बी. अरे शेतकरी तुम्हाला का रुपये ऐकत नाही. निवडणूक आहे तुमच्या अपेक्षा भावाच्या व्यतिरिक्त अजून काय अपेक्षा आहे? निवडणुकीचं काहीच घेणं नाही आम्हाला. त्या निवडणुकीचं काय करायचं? तो आला बी तर आपल्याला काय देतंय? काही देते का? नाही देत. मग काय विषय त्याच्यात? शेतील भाव पाहिजेत बस, बाकी काहीच नाही. त्याच्यावरच शांतता हीच अपेक्षा आहे. बस बाकी काही नाही. शेतकरी काहीच नको आम्हाला. अपेक्षा नको त्या सरकारचे. हे देतो ते देतो, एकदा देतंय बंद करतंय, असं व्हा लागलं ते. साहेब आता जे लाडकी बहीणचं जे काढलं ना सरकारने, हे ते जे विश्वास देतात का नाही किंवा हे स्कीम पुढं पण चालू राहणार आहे. लाडकी बहिणीला निधी कुठून आणलाय तुम्हाला सांगतो. 3-4 मंत्रालयाचा निधी घेतला थोडा करून लाडकी बहीणसाठी. ठीक आहे ना. तर ऐका ना, 1 वर्षाचे पैसे अगोदर टाका म्हणा,
त्याच्यानंतर लोकांना विश्वास बसेल ना. तुम्ही जे 2 महिन्याचे टाकायला लागले, हे कशासाठी टाकायला लागले की उद्या मतदान करावं म्हणून. मतदान झाल्याच्या नंतर तुम्ही पैसे देणार हे कशाहून? तुमच्याकडून काय लिहून घ्यायचं आम्ही? बरोबर आहे का नाही? तर एका वर्षाचे त्यांना जर खरंच जर लाडक्या बहिणीची गरज असेल किंवा काळजी असेल तर त्यांनी एका वर्षाच्या आधीच पैसे टाकावे. बरोबर आहे का नाही? हां, त्याच्यानंतर विश्वास पटेल ना लोकांना. आम्हाला पण विश्वास पटेल की नाही बा वर्षभराचा आपल्याला पैसे दिले त्यांनी आणि हे सत्य आहे, हे जे बोलतात हे सत्य आहे. नाही तर आम्ही तर हे खोटंच ठरवणार ना की हे आम्हीच दाखवायला लागले आम्हाला. आणि बाकीचं काय जे आहे आता पहिले ते 2-2 हजार रुपये येत होते PM मोदीचे, त्याच्यातले निम्म्या लोकांचे पैसे तर येतच नाहीत. सगळे कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा पैसे नाहीत आले. माझ्या वैयक्तिक माझ्या आईचं वर्ष झाले पैसे नाही येऊन राहिले.